नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा जाधव आमच्या ऑल इन वन चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहे आपल्या आधार कार्डला पॅन कार्ड लिंक कसे करायचे। कारण हे करणं खूप गरजेचं आहे। कारण तुमचं पॅन कार्ड जर इनएक्टिव्ह झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। जर पॅन आधार लिंक नसेल तर तुम्ही कोणतेही बँकेचं अकाउंट ओपन करू शकणार नाही किंवा तुमच्या बँकेतून कोणतीही मोठी रक्कम काढू किंवा भरू शकणार नाही। चला तर मग मी तुम्हाला दाखवते पॅन कार्ड आधार कार्ड लिंक कसं करायचं। तर त्यासाठी तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि ते सर्च करायचं आहे इन्कम टॅक्स लॉगिंग। तर आपल्यासमोर एक गव्हर्नमेंटचा जो ऑफिशियल पोर्टल आहे ते ओपन होईल। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आता या पोर्टलवर होम पेजमध्ये जायचं आहे। होममध्ये जायचं आहे। तिथं तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील। त्याच्यामध्ये शेवटी हे दोन ऑप्शन आहेत बघा, लिंक आधार स्टेटस आणि त्याच्या खाली लिंक आधार। तर आपण डायरेक्ट लिंक आधारवर जायचं नाही, तर पहिले स्टेटस चेक करायचं आहे। कारण कधीकधी आपलं पॅन आधार लिंकसुद्धा असू शकतं। त्यासाठी पहिले व्हेरीफाय करायचं। त्यासाठी लिंक आधार स्टेटसवर क्लिक करायचं। त्यानंतर इथे आपला पॅन नंबर टाकायचा, त्याच्या खाली इथे आपला आधार नंबर टाकायचा। त्यानंतर व्ह्यू लिंक आधार स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर पहा आपल्यासमोर मेसेज आला आहे की पॅन नॉट लिंकेड विथ आधार, प्लीज क्लिक ऑन लिंक आधार। तर मित्रांनो, जर कोणाचंही आधार पॅन लिंक असतं तर इथे असं आलं असतं आधार पॅन ऑलरेडी लिंकेड। मग तेव्हा तुम्हाला पुन्हा लिंक करण्याची गरज नाही आणि काही काळजी पण करायची गरज नाही। तुमचं पॅन अगोदरच लिंक आहे। पण जर पॅन नॉट लिंकेड विथ आधार असा जर मेसेज येत असेल तर मात्र पॅन आधार लिंक करण्याची गरज आहे। तेव्हा काय करायचं, आपण इथेच लिंक आधारवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पॅन नंबर टाकायचा आहे, नंतर इथे आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर हा मेसेज आला आहे पेमेंट डिटेल नॉट फाउंड फॉर दिस पॅन, म्हणजे यापूर्वी आपण पॅनसाठी कोणतेही पेमेंट केलेलं नाही। तर आपल्याला पॅन लिंक करण्यासाठी 1000 रुपये इतकं गव्हर्नमेंटला पेमेंट करावं लागतं। तर तेच कुठे करायचं, तर इथे जो हा ऑप्शन आहे कंटिन्यू टू ई पे यावरती क्लिक करायचं आहे। आता इथे पॅन नंबर टाकायचा आहे, पुढे कन्फर्म पॅनमध्ये रिपीट पुन्हा पॅन नंबर टाकायचा आहे, लास्टला मोबाईल नंबर, नंतर कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता तुमचा मोबाईलवरती एक मेसेज येईल, तो इथे टाकायचा, पुन्हा कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता पहा की मोबाईल नंबर आपला व्हेरीफाय झालेला आहे। आता पुढे कंटिन्यूवरती क्लिक करून पुढे जाऊया। आता नेक्स्ट पेज येईल, त्याच्यावरती खूप सारे ऑप्शन आपल्याला दिसतील, पण त्याच्यातलं कोणतं ऑप्शन घ्यायचं, तर हा पहिलावाला जो ऑप्शन आहे तो घ्यायचा इन्कम टॅक्स, त्याला सिलेक्ट करू। त्यानंतर पहा आपला जो असेसमेंट ईयर आहे तो सिलेक्ट करायचा आहे। आता असेसमेंट ईयर कसा असतो, तर तो 1 वर्ष पुढे चालतो। तर बरेचसे लोक काय करतात, तर इथे 25-26 असं सिलेक्ट करतात, तर तसं न करता 26-27 हे सिलेक्ट करायचं आहे। हे सिलेक्ट केल्यानंतर खाली पहा की फायनान्शियली ईयर इथे सिलेक्ट होऊन आलेला आहे 25-26। तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर जसं की गव्हर्नमेंटकडून आपल्याला सांगितलं होतं की 1000 रुपये पेमेंट करावं लागेल, तर त्यासाठी पेमेंट मोड निवडायचं आहे। यावर क्लिक केलं की खूप सारे ऑप्शन येतात, तर त्याच्यातलं आपल्याला सगळ्यात लास्टवाला ऑप्शन निवडायचा आहे। हा पहा ऑदर रिसीट 500 हा निवडायचा। त्यानंतर पुढे ऑप्शन येतात, तर याच्यातला कोणता निवडायचा, तर सर्वात पहिला जो तर पे फॉर डिले लॉगिंग पॅन विथ आधार याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक केलं की पहा तुमच्यासमोर काही अशा प्रकारे पेज ओपन होईल, ब्रेकअप कॅल्क्युलेट होऊन येईल। तर हे पहा आता गव्हर्नमेंटकडून लिंक करण्यासाठी 1000 रुपये घेतले जातात। आता पुढे कंटिन्यूवरती क्लिक करू। आता इथे पहा की पेमेंट करण्यासाठी खूप सारे ऑप्शन आपल्यासमोर आलेले आहेत। त्यामध्ये तुम्ही नेट बँकिंग करू शकता, डेबिट कार्ड, RTGS, NFT कसंही करू शकता, पण कुणालाही करू शकता येईल असा सर्वात सोपा ऑप्शन आपण निवडूया, पेमेंट गेटवे इन्क्लूड UPI अँड क्रेडिट कार्ड। हा इथे क्लिक केल्यानंतर खाली अशा सर्व बँक येतील, पण समजा याच्यातल्या कोणत्याही बँकेत तुमचं खातं नाही, तर तुम्ही याबदली कोणतीही बँक सिलेक्ट करू शकता किंवा अदर बँक असा ऑप्शन सिलेक्ट करून ही तुम्ही पुढे जाऊ शकता।
मी इथे ॲक्सिस बँक हा ऑप्शन घेते. भले तुमचं खातं ॲक्सिस बँकेत नसलं तरी हा ऑप्शन घेऊ शकता तुम्ही. हा ऑप्शन निवडू शकता आणि पुढे कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पे नाववर क्लिक करायचं आहे. त्यानंतर टर्म अँड कंडिशन येतील, त्याच्यामध्ये थोडं स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर आय ॲग्री टू द टर्म अँड कंडिशन्स या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर पेमेंट गेटवे आला आहे. इथे तुम्हाला दिसतं आहे की 1000 रुपयाचं पेमेंट कशाचं करत आहात त्याचे डिटेल सगळी इन्फॉर्मेशन इथे येते. टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहे. सोबतच तुम्ही पेमेंट कसं करणार आहात ते आहे, जसं की मी सांगितलं होतं की UPI, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग. तर सगळ्यात सोपं आहे ते म्हणजे UPI. तर आपण पे रेझर पे या ऑप्शनवर क्लिक करू. आता इथे पेमेंट करण्यासाठी UPI ऑप्शन मिळालेला आहे कारण आपण UPI सिलेक्ट केलं होतं. आता इथे क्लिक केल्यानंतर QR कोड दिसेल किंवा इथे तुमचा गुगल पे, फोनपेचा मॅन्युअली ID आहे तो पण टाकू शकता. मी इथे कोड स्कॅन करून पे करते. तुम्ही जर मोबाईलवरून प्रोसेस करत आहात तर स्क्रीनशॉट काढून पण स्कॅन करू शकता, पेमेंट करू शकता. पण मी ते डायरेक्ट स्कॅन केलेलं आहे आणि 1000 रुपये हे पेमेंट केलेलं आहे. आता मोबाईलवरून माझं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. तर लगेच इथं जनरेट होईल बघा, हे पैसे पळत आलेले आहेत. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे पेमेंट करता तेव्हा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की पेमेंट करताना हे पेज मिनिमाइज किंवा बॅक करायचं नाही. हे ॲटोमॅटिक फेज करतं की तुमचं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. आता हे पेज रिडायरेक्ट होतं आणि तुमच्यासमोर सक्सेसचा मेसेज येतो आणि आपलं पेमेंट सक्सेस झालेलं आहे आणि आपलं चलान जे आहे ते पण जनरेट झालेलं आहे. आता ही जी पावती आहे चलान, ही सगळ्यात पहिले डाउनलोड करून ठेवायची आहे. याच्यावर हा जो कोड असतो BSR कोड, ज्याची गरज पडते पॅनला आधार लिंक करण्यासाठी. बऱ्याचशा लोकांना वाटतं पेमेंट केले आता झालं, पुढे काही करायची गरज नाही. पण तसं नाही मित्रांनो, अजून आपलं पॅन आधार लिंक झालेलं नाही. अजून एक लेअर बाकी आहे. तर आता तीही टास्क आपल्याला कंप्लीट करायची आहे, नाहीतर पैसे भरूनसुद्धा तुमचं आधार लिंक होणार नाही. तर आता काय करायचं, तर थोड्या वेळ थांबायचं आहे. सध्या तरी 10 ते 15 मिनटात पुढची प्रोसेस होते, पण काही काही वेळेला 5 ते 6 तास किंवा 24 ताससुद्धा लागतात. तर कधीकधी 4 दिवससुद्धा लागू शकतात. तर सध्या तरी 10 ते 15 मिनटं थांबायचं आणि परत आपल्या होम पेजवर यायचं आहे आणि परत लिंक आधारवरती क्लिक करायचं आहे. आता पहिल्यासारखंच पॅन नंबर, आधार नंबर टाकायचा आणि व्हॅलिडिटी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर पहा की आपलं पहिली एवढी प्रोसेस झाल्यानंतर मेसेज आला होता की पेमेंट डिटेल नॉट फाउंड. तर आता ऑप्शन आलेला आहे. तर तसाच जर ऑप्शन येत असेल तर समजून जायचं की अजून थोडा वेळ आपल्याला थांबायचं आहे. आणि लक्षात घ्या, पुन्हा पेमेंट करायचं नाही. आणि जर असा ऑप्शन आला असेल, जसं की तुम्ही पाहू शकता चलान क्रिएट आणि हा BSR कोड आहे तो पण इथे ॲटोमॅटिक येतो. किती तारखेला पेमेंट केलं, किती केलं ते सगळे डिटेल इथं दिसतात. म्हणजे आपलं पेमेंट पुढे गेलेलं आहे. आता कंटिन्यूवर क्लिक करायचं. आता इथे जसं आपल्या आधार कार्डवरती नाव आहे तसंच्या तसं सेम नाव इथे टाकायचा आणि इथे मोबाईल नंबर टाकायचा. पुढे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, त्याच्यामध्ये टिक करण्यासाठी ते ऑप्शन आहेत. तर कोणतं ऑप्शन टिक करायचा, तर कोणी याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन टिक करतं. तर आपल्याला तसं करायचं नाही, फक्त दुसऱ्या नंबरचा 2 नंबरचा जो ऑप्शन आहे त्यालाच फक्त टिक करायचं आहे. ज्यांच्या आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख नाही त्यांनीच ह्या वरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. तर आपण या ॲग्री टू व्हॅलिड माय आधार डिटेलवरती क्लिक करायचं आणि लिंक आधारवरती क्लिक करायचं आहे. आता तुमचा मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP ते टाकायचा. त्यानंतर व्हॅलिडिटी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या पद्धतीनं तुमचं पॅन आधारची रिक्वेस्ट जी आहे ती सक्सेसफुली प्रोसेस झालेली आहे. आता इथे 48 तासात हे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक होईल असं सांगितलं आहे, पण 2 तासात होऊ शकतं. तुम्ही दुसऱ्या दिवशी स्टेटस चेक करून पाहू शकता, जसं की पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक स्टेटस याच्यामध्ये जाऊन स्टेटस चेक करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक करू शकता. अजून एक सूचना म्हणजे की प्रोसेस करण्या अगोदर पॅन कार्डवरती आणि आधार कार्डवरती सेमच नाव आहे का चेक करा. स्पेलिंगमध्ये थोडं जरी मिस्टेक असेल तर ते तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक होणार नाही. शिवाय तुम्ही पेमेंट केल्यानंतर असा एरर येईल
की आधार कार्ड आणि पॅन कार्डवरती नाव सेम नाही आहे. त्यामुळे अगोदर आधार कार्डवर पॅन कार्डवरती नाव सेम आहे का बघून घ्या आणि मगच प्रोसेस करा. नाहीतर आधी आधार कार्ड आणि पॅन कार्ड सेम बनवून घ्या आणि मग ते लिंक करा. तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे, सर्वांना शेअर करा. ज्यांचं पण पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करायचं राहिलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करून घ्या. आणि कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ऑल इन वन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.